हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बोला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ना हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बोला जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम मना जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बोला जय जय राम हरी जय जय राम कृष्ण मना जय जय राम हरी जय जय राम कृष्ण बोला जय जय राम हरी जय जय राम कृष्ण मना जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठला बरवा सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा ओहा माधव बरवा ओहा विठ्ठल बरवा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहु सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा विठ्ठला बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा ओहा माधव बरवा विठ्ठल बरवा हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व
कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण म्हणा हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण म्हणा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय येईन माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी कै ऐसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी तुका म्हणे धन्य मानीन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी सज्जन हो सरळ बसा हात जोडा डोळे बंद करून रुक्मिणी पांडुरंगाचं ध्यान करा ओम नमो जियाद्या वेद प्रती पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती नासू अवधारी जोजी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मयं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मिडी कमी करा जसा श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तू
हरी चरण संताची हरी चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विसार बाबाजी सद्गुरु दास लोका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता आई भक्तीच्या त्या वाटा मज नावाव्या तू भटा. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज नावाव्या तू भटा. कैयाशी दशा येईन माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी. जोरात टाळी वाजून सगळेजण भजन करा विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल हाय हाय विठ्ठल विठ्ठल संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी आईसाहेब रखुमाईच्या चरणी जोरात टाळी वाजून रुक्मिणी पांडुरंगाला सप्ताहाच्या आरंभाच्या दिवशी विनम्रपणाने अभिवादन करून गावाची ग्रामोपासना देवता जागृत देवस्थान श्री हनुमानजी महाराज यांना त्रिवार कोटी कोटी वंदन करून या शिवारातील अन्य देवी देवता कुलदेवता यांचं पुण्यस्मरण करून या श्रीरामचंद्र प्रभूंच्या आणि जगजननी सीतामाईच्या श्री अंजनी माता आणि श्री हनुमानजी महाराज भगवान श्री त्र्यंबकेश्वर आणि श्रीमन निवृत्तीनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिकच्या भूमीला सर्वप्रथम लोटांगण घालून मनापासून अभिवादन करतो. अशा या पुण्य पवित्र भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनं संपूर्ण गावकऱ्याच्या सहकार्याने आणि हरिभक्तिपरायण ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी शिवराम महाराज मस्कर आणि ब्रह्मलीन परमपूजनीय तपोनिधी सद्गुरू सागरानंद सरस्वती महाराज यांच्या आशीर्वादाने हा नाम सप्ताह आरंभ होतो. त्यांना जोरात टाळी वाजून मनापासून त्रिवार त्रिवार वंदन. ज्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत ते श्री माधव महाराज घुले मठाधिपती इगतपुरी आणि जगद्गुरुद्वारा आचार्य श्री रामकृष्ण महाराज लहवीतकर यांच्या आशीर्वादाने आपल्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान भागवत धर्माचा प्रसार प्रचार आणि धर्मनिष्ठतेच्यासाठी सामाजिक एकता जिव्हाळा सलोखता टिकून राहण्यासाठी कलियुगामध्ये
2026च्या या काळामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची आज सुरुवात होत आहे. सर्वप्रथम देवी देवतांचं स्मरण करून, भगवान श्री गणेशांचं स्मरण करून अतिशय भव्य दिव्य असा हा नामसप्ताह आहे. महाराष्ट्रामध्ये गवळाण्याच्या या सप्ताहाची चर्चा होत असते. लोकांचं इकडे लक्ष असतं. अनेक नामवंत कीर्तनकार आपल्या भूमीला स्पर्श करून गेलेले आहेत आणि आजच्या या अशा सप्ताहाच्या 2026च्या आरंभाच्या दिवशी पाया घालण्याचं काम, सुरुवातीचं काम माझ्याकडे आलेलं आहे. आपल्या संयोजक समितीच्या वतीनं महाराष्ट्रातील आणि सर्वांना परिचित असणारे, विशेष करून सर्व महाराजावरती नितांत प्रेम करणारे श्री समाधानजी दादा यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि आज तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा मला लाभ झाला. बरं झालं मला पहिला दिवस दिला, कारण पहिल्या दिवशी एकदा फाउंडेशन पक्कं झालं की पुढची इमारत 7 दिवसाची मजबूत होणार आहे. त्यामुळे ही सेवा म्हणून असणार आहे. आणि आजच्या या आरंभाच्या दिवशी सकाळपासून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आज पहिल्या दिवसापासून तर आपल्या कानामनाच्या तृप्ती करण्यासाठी 7 दिवसापर्यंत जे संगीत अलंकार रत्न म्हणून आपल्याला लाभलेले आहे ते नाशिक जिल्ह्याचं भूषण संगीत अलंकार श्री रोहिदासजी महाराज मते, हरिभक्तीपरायण संगीत अलंकार भास्कर महाराज, माझ्या पाठीमागे उभे असलेले सर्व विनेकरी आणि मृदंगावरती ज्यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व आणि राज्यामध्ये नाव निर्माण केलं असे किरणजी महाराज आणि छोटे महाराज आता इथं आलेले आहेत, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्या. अहो, ही भावना तयार झाली, यातच सर्व काही आलं. ते तिकडं मोठाले काठे धिंगाणा करते सगळे, हाना त्यांना धरून त्यांना सगळं हां रट्टे द्या, रट्टे इकडं पहा म्हणा जरा, ए चल पाळ, पुन्हा दिसले नाही पाहिजे गेटमध्ये. केव्हाचा तमाशा लावला कीर्तन सुरू झाल्यापासून. तर आजच्या कलियुगाच्या काळामध्ये ही भावना निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे. सप्ताह त्याच्यासाठी करायचा आहे. लोक संसारामध्ये गुंतलेले आहेत, मोबाईलनं नाचलेले आहेत, राजकारणानं बिघडलेले आहेत, भेसळीनं खराब झालेले आहेत आणि झोप नसल्यामुळं अस्थिर झालेले आहेत. अशा काळामध्ये आपल्याला राजकारण जागेवर आणणार नाही, शैक्षणिक संस्था पैशासाठी मागं लागलेले आहेत ते संस्कार देणार नाही, व्यापार भेसळीचा झालेला आहे. कोणीच कोणाच्या ताळ्यावर, त्याच्यात तुमच्या जिल्ह्याचं लय मोठं नाव गाजतंय देशभर. त्याच्यामुळं अशा अस्थिर झालेल्या काळामध्ये स्थिर करण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या कीर्तन भजनाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आणि त्याचा आरंभ आजच्या दिवशी आहे. आपण आज ज्यांच्याकडे आजचा महाप्रसाद होता, आजचं अन्नदान ज्यांच्याकडे होतं, त्या सौभाग्यवती विजयश्री रत्नाकर चुंबळे यांच्या अतिशय आदरातिथ्याने संत पूजनाने त्यांनाही पांडुरंगाच्या वतीनं खूप खूप आशीर्वाद. माझ्या 25 वर्षाच्या काळामध्ये आमच्या विश्वशांती केंद्राच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले श्री प्राध्यापक संजयजी नागरे या ठिकाणी आलेले आहे. हनुमान महाराजांचे ते भक्त आहेत आणि निष्ठेनं उपासना करतात. वर या, नाव ऐकलंय आणि तुम्ही वर या दादा, दोघंजणं बसावं. नाव ऐकलंय आणि ते कीर्तनासाठी आलेले आहे. समोर बसलेले आपण समाधान महाराजांच्या पप्पासह बाकीची सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, सर्व माता भगिनी, सगळ्यांना मनापासून अभिवादन करतो. विठाला 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 संजयजी, तुम्ही हनुमान महाराजांचे भक्त आहात आणि गवळाने सारखी हनुमान महाराजाची मूर्ती देशात दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा. असं आहे हे गाव गवळाने असल्यामुळं गोकुळासारखं आहे, सुंदर आहे, वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. आज सप्ताहाच्या आरंभाच्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या सप्ताहाला अतिशय चांगल्या पद्धतीने भक्तिभाव सद्भावना निर्माण होण्याच्या शुभेच्छा देतो आणि काल्याच्या कीर्तनापर्यंत कुठलंही विघ्न न येता तुमचा हा भक्तिचिंतनाचा कार्यक्रम निर्विघ्नपणाने पार पडावा यासाठी वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी असते. आजच्या दिवशी नामाचं चिंतन सांगायचं असतं, कारण देवाचं नाव घेतल्याशिवाय कोणतंच कार्य पूर्ण होत नाही. पवित्रानाम पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम यो वेह पिता, असं हे मंगलाचरणाचं कीर्तन आहे. आणि जगद्गुरू जगदवंदनीय तुकोबरायांचा अभंग मी या निमित्तानं घेतलेला आहे. पण हे कीर्तन आपण जशी कीर्तन ऐकतो तसं कीर्तन होणार नाही. आपण जसं कीर्तन ऐकतो तसं आजचं कीर्तन होणार नाही आहे. तुम्ही सरळ बसा, पहिल्यांदा कुबडं काढून बसू नका, कारण तुमची जीवनं लय भारी झालेली आहेत. मंडपात गार वारा येतो, गाणारे लय भारी आहे, सिस्टीम 1 नंबरची, टाळ्या वाजवा त्यांना. आणि इतक्या चांगल्या वातावरणात तुम्हाला निद्रामाय प्रसन्न होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय करा, समाधान महाराज माझं ऐका
आणि 7 ते 9 कीर्तन ठेवून नंतर जेवण ठेवा हो. बाबा पुढच्या वर्षी राईट कार्यक्रम करा तो, कारण जेवढे जेवले का तेवढे कीर्तनाला आलेच नाहीत ते गेले, ते अलग लक्षात. ते काय मला नाव नाही ठेवायचं, पण ते जेवण नंतर असलं की खूप गपचीप बसतील कमीत कमी, आणि तुम्हाला पुण्य तरी लागन ना की त्याला ऐकायला भेटन. इच्छा नसली तरी येऊन बसतील ते, कारण नंतर जेवण आहे ना. त्याच्यामुळं पुढच्या वर्षी बदल करा तो. आणि खाली बसा सगळेजण, डोक्यातले विचार बंद करा. बरोबर जमते का तुम्हाला? बघा विचार तर येणं सुरूच आहे तुमच्या. तुम्ही कीर्तनात शरीर बसलंय, तुमचं मन थोडी बसलंय. तुम्ही स्वतःला चेक केलं तर लाज वाटेल तुम्हाला की मी महाराजांच्या पुढं बसलोय आणि किती वेळा शिरमंडपातून बाहेर जातोय मनाने इकडं तिकडं. काय माझ्या भिकारड्या मनाला काय सवय, मला कधी शांत बसू देत, कधी निदान देव धर्म तरी ऐकू देत, एवढा तरी वेळ तुमचा चांगला जाऊ देत. यासाठी आजच्या कीर्तनाचं स्टेटस आहे. हां बघा, हे नामाचं कीर्तन आहे आणि पांडुरंगाचं नावच कलियुगामध्ये आहे. आता बोवाबाजी सगळीकडे फोपावले आहे, पण ज्ञानोबरायांचे तुकोबरायांचे विचार तुम्हाला याही काळामध्ये सांभाळून नेतील. बघा हे बघा, आजचं कीर्तन ऐकलं ना, तुम्हाला कोणती मंडपाच्या बाहेर नाही गेली पाहिजे मनाने. हां, जितकं तुम्ही शांत बसणार का तितकं तुम्हाला कीर्तनाचा बेनिफिट मिळणार. कारण नियमच असा आहे प्रकृतीचा की वाहत्या पाण्यात माणसाचं तोंड दिसत नाही, तसं ज्याचं मन चांगलं नसतं का त्याला सत्य कधी दिसत नाही, स्वतःचं हित कधी दिसत नाही. यास्त तुम्ही स्थिर व्हायचा प्रयत्न करा. बसलात ना स्थिर, आता मोबाईल बंद ठेवा आणि कीर्तनाच्या बरोबर राहा. आणि ऐका ना, कलियुगामध्ये होम करायचा नाही, कारण होम करायला 56 ते 64 झाडाची झाडं फांद्या लागत्या, झाडच राहिली नाही आता. आणि तुपाची आहुती लागती ओरिजिनल, आणि ती अखंड धार लागती. आपल्याला खायलाच तूप भेटाना तर तो होमात कुठून टाकायचा आपण? म्हणून आपल्याला होम करायचा नाही, हवन करायचं नाही, विधी करायचा नाही, विधान करायचं नाही, जप करायचा नाही. जप करायला तुम्ही कुठं स्थिर आहे? जप करायला जराशी माळ हातात घेतली की लगेच चहा ठेवला का? अरे तुला म्हणलं होतं पाणी, कशाला करतो जप? काही बंद पडी का त्याच्यापासून? जप या शब्दाचा अर्थ मन्यामागं मनी ओढणं होत नाही. जप या शब्दाचा अर्थ होतो काळजी घे, स्वतःला सांभाळ, शांत हो, निश्चिंत राहा. सगळं काही देव करतो, आपण फक्त चांगलं वागायची गरज आहे. देवाला सगळं कळतं, तो सगळं देतो माणसाला. म्हणून तुम्हाला आज करायचं काय तर कलियुगामध्ये असं कुठलंच नाटक करायचं नाही. कलियुगामध्ये एकच काम करायचं, कलयुगा माझी करावे कीर्तन, नारायण जैल भेटी, नारायण जैल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेरे नारायण देईन भेटी, तेरे नारायण देईन भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, देईल भेटी, देईल भेटी. आम्ही 3दा म्हणलंय तुम्हाला, देईल भेटी, देईल भेटी, देईल भेटी. पांडुरंग तुम्हाला भेट देईल कीर्तनातून. मग ते कीर्तन शुद्ध असलं पाहिजे. कागदावर जर काही मेसेज लिहायचा असेल तर तो कागद कोरा असावा लागतो. जर त्याच्यावर अगोदरच जर काही लिहिलेलं असलं ना आडव्या उभ्या रेषा, तर परत त्याच्यावर कोणालाच काही लिहिता येत नाही. तसं देव जर पाहिजे असेल तर हे कोरं असावं लागतं. याच्यात जर काही वासना असतील तर याच्यात देव येणार नाही. त्यामुळे आज आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांचं नामाचं महत्त्व ऐकायचं आहे. नामाने काय होतं माणसाचं? नामाने माणसाच्या जीवनात बदल होतो. बघा ना, अभंगाचे परिणाम दगडावरती झाले आणि या दगडावर रा लिहिलं, दुसऱ्या दगडावर म लिहिलं आणि मोठे मोठे दगडं पाण्यात तरंगले. कशाने? नामाने. नामाने का ज्ञानाने? नामाने. एक ज्ञानाची गोष्ट सांगून जातो तुम्हाला. सगळं पचन माणसाला, सगळं पचन. भ्रष्टाचार पचन, कोट्यवधी रुपये खाल्लेले पचन, सोंग ढोंग पचन, पाप पचन, पण प्लीज ज्ञान कधीच पचणार नाही. हे बघा, वाघिणीचं दूध आहे ना, ते जर काढलं ना तर सोन्याच्याच भांड्यात काढावं लागतंय. दुसऱ्या भांड्यात काढलं तर दूध पडणं आणि भांडं फुटणं संगच होतंय. तसं आहे ना, ज्ञान आहे ना,
कधीच माणसाला सहन नाही होत, ते फोडून टाकतं माणसाला. जोपर्यंत माणसाला काही येत नाही ना तोपर्यंत तो सतरांजा आणतो, विना आणतो, टाळा आणतो, कणिक आणतो, चहा देतो. तुमच्यावर नाही येत तो कार्यक्रम, सांगतो फक्त. आलं का लक्षात? हा, पत्रावाळ्या उचलितो, हात जोडतो, सगळं करतो, फक्त त्याला चाली म्हणता यावं. काय माझा चाली रंगतात पण वागण्याच्या बिघडतात. काय हाणून घ्यायची पाळी यांना नाही, सांगून ठेवतो फक्त. पचत नाही ते, वाजून जमलं तो पचत नाही. तुमचं सोडाव, तुम्ही तर पहिल्या दर्जाची फाउंडेशनची माणसं आहे. पण ज्याला सांगता येतं का तेच वाहवले ना हो. जे ज्ञानी म्हणून घेता येत का ते पार हद्द पार झालेले. कारण त्यांना मी आणि माझं नाव पुढचं काही समजाना समाजाचं, त्याच्यामुळे ज्ञान पचत नाही. बरं बाबा, आपलं जाऊ दे, आपलं स्टेज लहान आहे. पण जे जे माणसं ज्ञानी आहे का त्यांना जर कोणी खाल्ला असेल ना तर फक्त त्यांच्या अहंकारानं. लय मोठी मोठी ज्ञानी माणसं आहे, बोलायला लागले की ब्रह्मज्ञान सांगते, पण जवळ बसलं की इस्तूच. हा, समाजाला पटायचंच नाही ती लगे, अंगारच त्यांच्या अंगामध्ये. ते मीपणानं त्यांचा घात घेतला म्हणून ज्ञानी माणसाला देव भेटत नसतो. ज्ञानी माणसाला देव भेटत नसतो. असं जर असतं तर महाराजांनी देवाला पहिली मागणी मागितली, देवा नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. दावे रूप मल गोपिका रमणा, दावे रूप मल गोपिका रमणा. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी ब्रह्मद गोपिका रमण, दावी ब्रह्मद गोपिका रमण. सज्जन हो, ऐका ना, तुम्ही शिकलेले आहात की नाही? हे बघा, हा मोबाईल आहे ना, जसा असेल तसा, जशी ऐपत आहे तसे मोबाईल आहेत. 2000पासून 2 कोटीपर्यंत मोबाईल आले आहेत. काल मी एका माणसाचा 2 कोटीचा मोबाईल पाहिला. रत नाही त्याला, सोन्याची बॉल भानगडी. मोबाईलच 2 कोटीचा मोबाईल असू दे. ऐका ना, तुम्ही सगळेजण मोबाईल वापरिता मस्त, कॉलिंग घेता, कॉल करता, व्हिडिओ कॉल घेता, व्हिडिओ कॉल करता, रील पाहता, सगळा आनंद घेता. हे याच्या हात काय ते हात पाहता का उघडून? पाहायचं का ते उघडून? नाही नाही. तुम्ही याला जर उकळून बसले तुमचा सगळा कार्यक्रम नसून जाणार. याचा फक्त आनंद घ्यायचा. तसं तुम्ही देवाला शोधू नका, याचे पार्ट बिर्ट खोलत बसू नका. का? तो आनंद आहे, चराचरात भरलेला आहे, आत आहे बाहेर आहे. तुम्हाला कसं सापडणार तो? हे ज्यांनी बनला त्यालाच माहिती याच्यात काय गडबडी येते. तुम्ही याला जास्त नादीत नाही लागायचं. आपलं तिकून कॉल आला, हिरवं बटन दाबी जाव, ऐकत जावं आपलं, त्याचं बोलणं बंद झालं, लाल दाबी जाव, अजून दुसरे व्हिडिओ कॉल आला की पुन्हा एक दाबी जाव. तसे तुम्ही 2च बटणं वापरिता म्हणा, एक जेवायचं, दुसरं झोपायचं. अरे याच्यात अजून काही बऱ्याच भानगडी आहेत, ह्याच्यात खेळलं गेलं पाहिजे. मोबाईल ना कोणालाच चालवता येत नाही. मोबाईल फक्त 5% लोकाला माहीत आहे, 95% लोकाला काही याच्यात माहीत नाही. हे इतकं विलक्षण आहे महाराज. अख्ख्या त्रिभुवनाचं सेन्सर आहे याच्यामध्ये, त्रिभुवनाचं. कुठलीही रेंज याला कुठंही जावा तुम्ही, एक क्षणातच नेते तुम्हाला. अमेरिकेचा नंबर असू द्या, जपानचा असू द्या, जगाचा कुठलाही असू द्या, तत्क्षणी नेते, तत्क्षणी. आता याचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं. आता तुमच्या शरीराकडे पहा. तुमचं जे डोकं आहे ना ते याच्यापेक्षा लाखपट भारी. हे काय नादी लागले याच्या? हे डोक्याच्या खाली जी शेंडी ना आपली, ती अँटिनाची शेंडी. आपला जितकी लंबी शेंडी तितकी चॅनल चांगलं येत असते. तर तुम्हाला आठवतं का दादा, 25 वर्षापूर्वी कसे टी व्ही होते? एक लंबी काडी होती, तिला आडव्या आडव्या काड्या असायच्या, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचे, रामायण महाभारताच्या मालिका सुरू असायच्या. अख्खा गाव एकाच घरी येऊन बसायचा, कारण कोणाच्या घरी टी व्हीच नसायचा. रामायण असं रंगामध्ये यायचं ना, अँटिन्यावर 1 नेहरू जाऊन बसायचं. ते अँटिना कच्चा की अँटिना असा रॉंग व्हायचा. अँटिना फिरला की राम गायब,
टीव्हीत काय यायच्या बोला ना, नुसत्या मुंग्या यायच्या, पानाराची तळपायाची आग मस्तकाला जायची. एक मेंबर वर जायचा, खालचा काय म्हणायचा, अर्र कर इकडं, अर्र कर इकडं. आंटीना जाग्यावर आला की राम दिसायचे, आणि आंटीना फिरला की काय यायच्या. तसं आजपासून डोकं तुमचं फिरलं, जाग्यावर आलं की राम, निदान आराम नाही, काही तर काय मिळणार. हो, तुम्हाला चांगलं शांत झाल्याशिवाय झोप सुद्धा येणार नाही. म्हणून तुमची मनस्थिती, बुद्धीची स्थिती शांत असली पाहिजे, आणि कोणीच कोणाला काही देत नाही. त्याच्यामुळे धागे दोरे गंडे याला तिळभर थारा द्यायचा नाही. या जगामध्ये कुणीच कोणाला काहीही देत नाही. ज्याची जशी अवस्था तयार होती तशी लोक त्याची आपोआप व्यवस्था लावतात. म्हणून तीनदा माझ्या मागं म्हणा, मी कुणाला हात पसरणार नाही, कुणाला काही मागणार नाही, कुणाला म्हणजे देवाला सुद्धा काही मागणार नाही. माझ्या स्वतःचीच तयारी अशी करीन की जशी ज्याची अवस्था होईल तशी त्याची लोक, नियती आणि ईश्वर आपोआप व्यवस्था लावतो. म्हणून आजच्या कीर्तनाचं स्टेटस आहे, जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. म्हणा एकदा मागं, जशी ज्याची अवस्था तशी त्याची, पुन्हा एकदा म्हणा, जशी ज्याची अवस्था तशी त्याची. हो, एवढे माणसं बसलेले, पण किरण महाराजांना मेहनत घेतली, वेळ दिला, साधना केली मृदंगाची. म्हणून खाली गादी, त्याच्यावर बेडशीट, 2 माईक आणि सुंदर बसण्याची काय केली व्यवस्था. लेकरू लहान आहे, ज्ञान कशाचंच नाही, पण रूप साधूचं घेतलंय, तर विना घेऊन आमच्या शेजारी उभं राहण्याची काय करण्यात आली व्यवस्था. ओके, सुंदर गात आहेत म्हणून तिघाच्या पुढंच फक्त माईक देण्यात आले. हे बाकीचे काही चूर हे अशातला अर्थ नाही, हे काही डाकू नाही, काय नाही. पण याने अजून रियाजच केला नाही, तयारीच काही केली नाही. यांना माईक देऊन करावं काय, काय करावं तुम्हाला माईक देऊन. म्हणून जशी ज्याची अवस्था लोक त्याची तशी करतात व्यवस्था. हे जे अवतीभोवती बसले ना, यांचा तिळभर दोष नाही. दोन्ही साईडला खुर्च्या टाकलेल्या आहेत. यायला राग मानायचं काही कारण नाही, कारण ते मांडी घालून बसतच नाही. संसार करता करता त्याच्या कमरा आणि गुडघे गेले असल्यामुळे जतेला खुर्च्या देण्याची काय करण्यात आली व्यवस्था. का ते बसू शकत नाही, म्हणून जशी ज्याची अवस्था लोक त्याची तशी करतात व्यवस्था. आलं का लक्षामध्ये. ते बिगरी लेकर काऊन बाहेर पिळते, ते भंगारच कार्यक्रम आहे, त्याला काही ज्ञान नाही. आलं का लक्षात. त्याच्यामुळे जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. माझ्या आईनं मला शाळेत टाकलं, बापाने चांगले रट्टे दिले, अधूनमधून हानीत राहिले, माईनं शिकवत राहिलं, गुरुनं चांगलं मार्गदर्शन केलं. आमचे गुरुजी कधी कधी आम्हाला जेवायच्या टायमाला तासभर उभं करायचे. कधी करायचे? हो, जेवायच्या टायमाला. काहीच केलं नाही म्हणलं, त्या दिवशी कळालं, ते म्हणले उठून उभे राहा. आता काय करायचं, भीतीकडं तोंड करायचं. मी जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मागं पाहायचं नाही, आणि तास तास कधी बोलायचं नाही. तेव्हा गीता, गाथा, ज्ञानेश्वरी वागण्यात बदल झाला. आता तुम्हाला बोलायला गेलं की राग येतो सगळा कार्यक्रम. हां, काय करतात व्यवस्था. आता तुम्ही आता अवस्था तयार करा. काय करा, अवस्था तयार करा. आता हे 2 शब्द नीट ऐका पुन्हा. संसारामध्ये व्यवस्था लागते. संसारात काय लागते? हो, त्याने माणसाचं नाव वाढतं. मी पाय टाकला रत्नाकर भाऊच्या घरी, आणि पाय टाकल्यापासून बाहेर पडेपर्यंत सगळं कुटुंब हात जोडून प्रेमानं अतिशय सुंदर आमची काय करीत होते, व्यवस्था करीत होते. संसारामध्ये सगळ्याच गोष्टीची काय लागते बघा. उठल्याबरोबर बाथरूमची काय असावी, त्याच्यात पाण्याची काय असावी व्यवस्था. उठल्यावर ब्रश करण्याची काय असावी व्यवस्था. चहा पाण्याची काय व्हावी व्यवस्था. नाश्त्याची काय असली पाहिजे व्यवस्था. 2 पैसे करायची कमवायची काय असली पाहिजे व्यवस्था. दुपारी जेवण्याची काय करावं लागती व्यवस्था. संध्याकाळी भोजनाची पुन्हा काय करावं लागती व्यवस्था. झोपायची पुन्हा काय करावं लागती. गाद्या, पलंग, बेडशीट, अमुक तमुक ही सगळी व्यवस्थाच आहे की नाही. मोबाईल ऐकणं तिकणं. तर संसारामध्ये लागती त्याचं नाव आहे व्यवस्था, आणि परमार्थात लागती तिचं नाव आहे अवस्था. परमार्थात व्यवस्थेला कवडीची किंमत नाही. वारकरी ऊन वाऱ्यात भिजत दिवस दिवस भजन करत वारीत चालतात. जसं येईन हातावर तसं खातात, मातीवरती दगडावरती झोपतात, पांडुरंगाला हृदयात ठेवतात, आणि देवाच्या जवळ जाऊन बसतात. म्हणून व्यवस्था परमार्थात नसते. आता आलं होय, सिस्टीम आल्या, माईक आले, स्टेज आलं, साऊंड आले, गाणारे वाजवणारे आले, पाहिजे तेवढे माईक आले, येऊ द्यात. काळ बदलला, सगळ्या गोष्टी असू द्या. पण आमच्या अगोदरच्या लोकांनी हे जर सुरू केलं ना, तेव्हा राखेलचा टेंबा लावून कीर्तन असायचं. कशाचा त्याला विकून, कशाचा बेस आणि कशाचं काय असायचं. माणसं जवळ येऊन बसायची, आणि ती माणसं रात्रभर कीर्तन 3-3 तास कीर्तन ऐकायचं.
कारण आपल्याला जगात सांगायलाच कोणी चांगला नाही. ऐका ना, व्यवस्था जगाची बिघडलेली आहे. ज्याला ज्या गोष्टीत फायदा झाला तो दुसऱ्याला ती गोष्ट सांगत नाही. देव बोलत नाही, समाज सांगत नाही, फक्त उरले तेवढे संत तेच तुमच्यात बदल करू शकतात. म्हणून आता परमार्थामध्ये अवस्था असते. कोणती अवस्था? टाळकरी ही त्याची पहिली अवस्था आहे, माळकरी ही त्याची पहिली अवस्था आहे, वारकरी ही त्याची पहिली अवस्था आहे, पण गुणीजन झालात ही तुमची दुसरी अवस्था आहे. आणि तुमची अवस्था अशी तयार झाली मते महाराज की राज्यात तुम्ही आता कुठे जरी गेलात आणि काही नाही केलं तर माझ्या पांडुरंगाच्या शब्दाला अभंगाला लावलेल्या तुम्ही चाली तुमचं जीवन पूर्णपणे सुखरूप ठेवतील. अवस्थेमुळं तुमची काय लागन? व्यवस्था लागन. लक्षात ठेवा. आता तुम्ही काय करायचं माहिती आहे का? व्यवस्था तुमची तिकडंच झालेली आहे, खाणं पिणं सगळं. इथं सतरंजीवर नीट बसायचं, जसं आसन तसं बसायचं, फक्त अवस्था तयार करायची. आता अवस्था कशाने तयार होती? पहिल्यांदा अवस्था तयार होती शिक्षणाने. कशाने तयार होती? हे बघा, तुम्ही सगळे शाळेत गेले पण तुमची अवस्था चांगली नाही होती. नीट अभ्यास गेला असता, रोज शाळेत गेले असते, 12वीला जर तुम्हाला 98% मार्क पडले असते, सरकारी कोठ्यातून तुम्ही MD झाले असते. तुम्ही सगळ्याजण. आणि जर तुम्ही त्या काळात MD झाले असते तर 4-5 जिल्ह्यात ज्याची कुणाची पोरगी MBBS झाली असती त्याने गवळाने गाव शोधून पोरगी तुम्हाला दिली असती. आता नाही, MD झाले असते तर दिली असती. जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. मग तुम्ही जर MD झाले असते तर इथं कशाला बसले असते? काचात राहिले असते, एसीत बसले असते. एसीत म्हणजे गावातल्या नाही, एअर कंडिशनमध्ये. हाताखाली 5-25 लोक राहिले असते. डॉक्टरला एकदा सिद्ध झाल्यानंतर डॉक्टरच्या दवाखान्याला मिरच्या लिंब असतात का? डॉक्टरच्या हातात कडे असतात का? डॉक्टरच्या हातात काही धागेदोरे असतात का? दवाखान्याला लिंब बांधलेले असतात का? अभ्यासाने जीवनात अवस्था तयार होती. महाराज, एकदा या हाताने अभ्यास केला ना, ऐका ना, अंगाला हात लावला की 500 रुपये येतील. सकाळी लावा, दुपारा लावा, संध्याकाळी लावा, म्हाताऱ्याला लावा, म्हातारीला लावा, पोरीला लावा, हिरोला लावा, माणसाला लावा. बरं, कोणाला काहीच कळत नाही, मास्तर असो का, SP असो का, DYSP असो का, आयुक्त असो, दुखतं म्हणलं की गपचिप झोपत आहे ते. डॉक्टर सांगन तितकंच ऐकत आहे. जशी ज्याची अवस्था, 500-500 रुपये देऊन लोक त्याची तशी काय करतात? व्यवस्था. अंगाला हात ला की 500 रुपये. तुम्ही अंगाला हात लावा कुणाच्या, तुमच्या कीर्तनात हात नेत उडीत. मग मला ऐका, नीट अभ्यास करा माझा. जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. आपण कागद लिहू रोज बेजार आहेत. ज्या माणसाला काही येत नाही का, त्याचं दुकान असतं छोटं मोठं, पण त्याचे 7-8 वया भरवत्या त्यानं उधारी. यायला लय कळालं, याला इतके दिले, त्याला तितके. पैसे किती? 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये. आज सगळ्या उधाऱ्या, त्या बुडा त्या का काय ते बी माहीत नाही. सगळे कागद काळे करताय, संध्याकाळी तोट्यात जाते. तुम्हाला जर माझं बोलणं समजत असेल तर इथून पुढं सोंगो डोंगो बंद करा. हे जग असं कोणालाच मानित नाही. जशी ज्याची अवस्था असते लोक त्याची आपोआप तशी काय करतात. तुम्ही आयुक्त व्हा, नाशिकला तुमच्यासाठी वेगळं ऑफिस असेल, गाड्या असतील. आयुक्ताची गाडी उघडायला 2 पोलीस असतात. ते उतरायच्या अगोदर पोलीस उतरत आहे, दरवाजा उघडीत आहे, आणि आपल्याला लोक काढून देतो. उतर काय इथं खाऊन बसला. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. इथून पुढं फक्त माझ्याजवळ बसले तर नामस्मरण सुरू करा. शिक्षणाने अवस्था बदलती, मी असं तुम्हाला सांगितलं होतं. पण आता आपलं कीर्तन आणि आपला वेळ लय पुढं निघून गेलेला आहे. तुम्ही सगळे वयस्कर झालेले आहे. मला तुमची लय दया आहे ती मोठे व्हावं म्हणून. पण मग तुम्हाला आता काय इंग्लिश स्कूलला टाकू का शाळात टाकू? खरं तुमची वेळ निघून गेलेली. हे पुढं जेवढे बसले तुमच्या सोबती दादा, हे लय माणसं चांगले, पण यायचा टाईम 12 झालेला आहे. आता काय करावं यांना? आता बरं, यांना आता हे शाळात तर चालतच नाही, पण अशी कोणती नदी आहे का यांना तिथं बुडील्यावर पुन्हा हे डॉक्टर होते? नाही, तिथं जीव द्यायची नदी आहे ती. हे काही मोठं व्हायची नदी थोडीच आहे काही, ही जीव द्यायची नदी आहे. अशी काही नदी नाही की हे पुन्हा जाग्यावर येऊ शकते. असं काही देव बी नाही बरं का. तुम्ही येड्यावून करी जाऊ नका. बाबा मुंडकं हाणलं देवाला केलं की पुन्हा माणूस मोठा होईल, असा काही देव नाही ना, असा कोणता बाबाही नाही. त्याच्यामुळं जशी ज्याची अवस्था तशी त्याची आपोआप होणार व्यवस्था. मग अवस्था तयार जर व्हायची असेल तर पहिली अवस्था होती शिक्षणाने. आता शिक्षणातून तर आपण हुकलो, मग आता बदलायचं काय आपल्याला? तर दुसरी जी अवस्था ती तयार होते सेवाना. मग तुम्हाला सेवा करायचा कंटाळा येतो. मग आता तिसरी अवस्था कशाने होईल? तुम्ही फक्त नाम घ्या.
हनुमान महाराज जे आहेत ना, गावात मंदिर केलं, यांच्याकडे बघा, ज्ञान बुद्धिमत्ता वरिष्ठम सेवा, हात जोडूनच उभे, आणि नाम दिनरजनी हाची धंदा. म्हणजे हे तीनही गुण त्यांच्या अंगामध्ये होते. त्याच्यामुळे दादा, तुमचे मारुती महाराज आहेत ना, तुम्ही त्यांच्याच जवळ जाऊन बस जा. कोण गवळाने गाव असं आहे आता तुमचे देवस्थान, तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. चारी धाम नाही, तिरुपती बालाजी नाही, काय नाही. आपल्या देवाची श्रीमंती तुमच्या लक्षात आणून देतो. फक्त हनुमान महाराजाची गाव तिथं प्लॉट आहे यायचा. तुम्हाला वाटतं मंदिर आहे, वा वा वा. त्याचा प्लॉट आहे ना तो. मग कुठं आहे? गाव तिथे गाव तिथं प्लॉट आहे. काही काही गावात 2-2 आहेत, आहे. काही काही गावात 10-10 आहेत. नाशिकमध्ये 100 आहेत. आम्हाला इकायचे नाही, पण तुमच्या डोक्यातली झाक काढायसाठी सांगतो. आमची नुसती इस्टेट अंदाजाच घ्या. 1,00,000 तिरुपती बालाजी विकत घेऊ, इतके पैसे आहेत आमच्याजवळ, वा वा. हनुमान महाराजाजवळ. चला आता तुमचं मंदिर, तुमचं ते सभा मंडप आणि सगळी जागा केवढ्यात जाईन आपल्याला इकायची नाही बरं का. फक्त तुमची झाक जाण्यासाठी सांगतो. केवढ्यात जाईन तुमच्या गवळाण्याचा प्लॉट? केवढ्यात जाईन? केवढ्यात जाईन? किती? कमीत कमी किती कोटीत? 2.5 कोटीत. आपण 2 मध्ये धरू. आम्हाला इकायचा नाही, घेईन कोण? कोण गेलं? घेईन कोण? नाही आम्ही देऊ तुम्हाला 50 ना कमी, 50 लाख रुपये कमी करू. घेऊन करीन काय? तिथं का बाथरूम करता येतं का? तिथं बेडरूम करता येतं का? तिथं दुकान टाकता येतं? असे बुद्धिमत्ता वरिष्ठम. काय माझं कीर्तन ऐका तुम्ही. का तिथं प्लॉट हे महाराज, झाक जाईन तुमची. चला तुमच्या हिशोबाप्रमाणे मी कमीत कमी सौदा धरलाय. 2 लाखाला जर 1 प्लॉट, तर तालुक्यात गावं किती साहेब सांगा? तालुक्यातले गाव 66 गाव. हिशोबासाठी 70 धरू आपण. 2 कोटीलाच 1 धरला. 70 दोन्ही किती झाले? 140. 1 तालुका झाला. तालुके नाशिक जिल्ह्यात किती? 15. 150 कोटीला 1 तालुका. 15 दीड किती झाले? 2200 कोटी. ओके. असे नाशिक जिल्हे महाराष्ट्रात किती? असे महाराष्ट्र भारतात किती? आमचे एकूण प्लॉट किती? आणि एवढ्या मोठ्या माणसाचं मंदिर तुम्ही बांधलं, तिथं बसून जांभळ्या देता राव. काय जशी ज्याची अवस्था. अरे ते पैशाचं धन आहे ना, सगळा निधीच तिथं आहे ना. फक्त तुमचं त्याचं जमाना ना. उसने पैसे द्यायला कधी मध्ये यावा जावं लागतं, ओळख लागती, विश्वास लागतो, तेव्हा ते व्यवहार होतात. सगळ्यात जास्त पैसे त्यांच्याजवळ आहे. आणि धमक. एवढे प्लॉट घेतले दादा, 1 नावचा केला नाही अजून. ताकद नाही मंडळाधिकाऱ्याची, तलाठ्याची, तहसीलदाराची इथे येऊन गडबड करायची. गरजच नाही. सगळ्यात जास्त बुद्धी, सगळ्यात जास्त सेवा, सगळ्यात जास्त ज्ञान आणि अखंड चिंतनात. आणि त्या बाबाचं तुम्ही सप्ताह करताय. तुम्हाला काय गरज आहे बाहेर जायची? शक्ती आहे, भक्ती आहे, युक्ती आहे. आता आपलं गाव लय हुशार आहे. काय काय असतं तुम्हाला सांगतो. काही माणसाकडे शक्ती लय असते. असं कुंटलाचं पोतलं की असं सहजच उचली तू, पण काय करावं तेच कळत नाही. शक्ती लय, पण समजत नाही काय करावं त्या ताकदीचं. काही इकडं युक्ती लय राहती. असा बोलायला लागला की राज्य चिकत घेईन, मंत्री, तालुके, अमुक तमुक, काहीच समजायचं नाही. याला काय समजितो, त्याला काय समजितो, पण तंबाखूची सोय नाही. युक्ती लय भारी. जग काय लगे डोकं लगे हा कशाच्या पुढं कडं चालतंय, पण घरात कशाचाच मेळ नाही. युक्ती लय भक्कम आहे, पण खायची सोय नाही. एकाकडं शक्ती आहे, एकाकडं युक्ती आहे, आणि दोघाकडं भक्ती नाही. आमच्या बाबाकडं शक्ती आहे, युक्ती आहे, आणि काय आहे तुम्ही स्वतःला चेक करा. तुमच्याकडे काय काय आहे, तुम्हाला तुमचीच लाज वाटेल. शक्ती नाही. गुडघे वर करून बसले, खुर्चीवर बसले, काय याची ताकद विकत आली. सगळं गोळ्यावर चाललंय. काय करता? गोळी खाल्ली तर जगत येत माणसं. माणसं इतके कशानं वाढे माहिती आहे का? गोळ्यामुळं मरणा ना. ते पोटात असल्यापासून इंजेक्शन 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 इंजेक्शन. आलं का लक्षात? त्याला काहीच होईना. त्याच्यामुळे लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळे व्हायला काय लागलं, सगळं गोळ्यावरच चाललंय. याच्यातले बहुतेक 10% माणसं सापडतील तुम्हाला ती गोळ्या खात नाही. काहीचं कंडिशन असं आहे, सकाळी 3 गोळ्या, दुपारच्या 6 गोळ्या, संध्याकाळी 3 गोळ्या, 12 गोळ्या आणि 2च पोळ्या. हासला जमाना आलेला आहे. त्याचे जशी ज्याची अवस्था
तशी त्याची व्यवस्था. म्हणून चला, हे कीर्तनाचं बेसिक झालं. आज पहिला दिवस आहे. आता तुम्ही जर याच्यात बदल केला तर काय होऊ शकतं त्यासाठी एक दृष्टांत ऐकून आपण पुढे जाऊ. शरीराकडे बघा तुमच्या. याला जसं तुम्ही ठरवाल का तसं होतंय, जसं ठरवाल तसं होतंय. चिंतामणी आहे शरीर, इच्छादाणी आहे, कल्पवृक्ष आहे. तुम्ही डोक्यात विचार करा, मला डॉक्टर व्हायचं, होणार. इंजिनियर होणार, कलेक्टर होणार, पंतप्रधान होणार, पंडित, विद्वान, संत. एक सांगू, माणसाचा देह होतो. काय होतो? हो, माणसाचा देह होतो, फक्त त्याचा हा जावा लागतो. वारकरी संप्रदाय किती भारी आहे, नीट आहे का? इफेक्ट असू दे कायम बोलताना. अभिमान गेला अभिमान गेला अभिमान गेला अभिमान गेला हो अभिमान गेला अभिमान गेला अभिमान गेला अभिमान गेला तुका म्हणे जय हो जय देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला. अभिमान गेला अभिमान गेला अभिमान गेला हो अभिमान गेला वाह वाह सज्जन, खोटातली गोष्ट सांगू तुम्हाला, तुम्ही कधीच मोठे झाले असते. तुम्हाला दोनच गोष्टींनी लहान करून वाया घातलं. एक अज्ञान आणि दुसरा अहंकार. अहंकारही त्याच माणसाला येतो ज्याला अक्कल नाही. त्याला ज्याच्याकडे काही नसतं ना, त्याला अहंकारच लय असतो वेळेवर. आणि अहंकारानं जितकं वाटलं होतं का तितकं कशानंच होत नाही. हीच तू मेल्यावर जाळतो. अहंकारी माणूस रोज जळतो. अहंकार कधीच होऊ नये वारकऱ्याला. म्हणून कोणतंही कीर्तन भजन झालं की एक प्रार्थना करावी लागते. अहंकाराचा वारा न लागो राजसा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. माझ्या आणि हा राजसा शब्द वापरलेला आहे. सांगतो कधी कोणी बोलत नाही. राजसा शब्द कोण वापरतं माहिती तुम्हाला? कोण वापरतं? ते लावणी तमाशात एक बाई अशी उडी मारून नाचून त्या येणाऱ्या माणसाला म्हणते राजसा. मग वारकऱ्याला राजसा का म्हणला असं त्याचं कारण सांगतो मी. इतका चांगला पखवाज वाजविणारा माणूस पाताळात बी नाही, स्वर्गात बी नाही, मूर्ती लोकात आहे. तुम्हाला कोणाची बाधा होऊ नये म्हणून राजसा. यांना राजसा. ए राजसा, राजसा. राजसा म्हणजे माझ्या प्रेमाचे, माझ्या प्राणाचे नाथ. मी तुम्हाला माझ्या प्राणापेक्षा जास्त किंमत देतो. फक्त तुम्हाला अहंकार होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. कारण अहंकार सर्व नाश करतो. रावणाच्या सर्व नाशाला कारणीभूत दुसरं तिसरं काही नव्हतंच. काय होतं? आणि अहंकार कुठं राहतो माहिती तुम्हाला?
अहंकार पायात राहत नाही, अहंकार गुडघ्यात राहत नाही, अहंकार इंद्रियात राहत नाही, अहंकार पोटात राहत नाही, अहंकार डोक्यात राहत नाही, अहंकार कॉलरीत राहतो. इथं का राहतो? कारण त्याला याचा जीव दाबायचा असतो, ज्याचा होईन त्याचा. हां, म्हणून लोक म्हणते ज्याने असं केलं का पुढच्या वर्षी चटच गेलं समजायचं. इथं राहतो अहंकार, इथं राहतो. हां, म्हणून ज्याला अहंकार आहे ना, तुम्हाला एक अहंकाराचं प्रदर्शन सांगतो. ज्याला काहीच ज्ञान येत नाही का, त्याला नुसतं शर्ट नसतो मग ते महाराज, वरून जॅकेट असते. जॅकेट त्या माणसाची विद्वत्ता नसती, त्याचा हलकटपणा असतो. जॅकेट हे एक तर राजकारण्याने घालावं. जॅकेट आणि कोट आपलं काम नाही. कोट कोर्टात घालावं वकिलाने, जॅकेट घालावं विलासराव देशमुखांनी, RR पाटलांनी, गोपीनाथराव मुंडे साहेबांनी. आपण जॅकेट घालू नये. त्याचं कारण सांगतो. जॅकेट हे वस्त्रच असं आहे की तुम्हाला ज्या कोणी घातलंय त्याला किट म्हणजे डब्यात घातल्याशिवाय राहणार नाही. नावच जॅकेट आहे. त्यामुळे आपलं असं मस्त राहायचं, सोंग ढोंग अजिबात काही करायचे. तुम्ही जितका माल बोगस का तितकं पॅकिंग लय भारी असते बघा. तुम्ही चिप्सच्या पुड्याकडे पाहतो, असले पुढे भारी असते बघा. रस्त्याला पाहायला गेले का असं वाटतं कोणता घ्यावा, कोणता घ्यावा, कोणता घ्यावा. टमाटे काय भारी, बटाटे काय भारी, असं वाटतं याला घ्यावं. पण इतकं बोगस फुलडं की 2-3च पाकळ्या असतात त्याच्यामध्ये. तसलं माणसाचं जीवन हे ओरिजिनल असावं. आणि त्यासाठी त्याच्यातले जे बदल होतात ना, मी तुम्हाला एका शब्दात सांगितले. एक माणसानं लिहिलं की कर्ज होतंय, आणि एका माणसानं सही केली की कोटीभर रुपये त्याच्या घरी येते. कोणाचा काही दोष नाही. जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. आता दृष्टांत ध्यान देऊ नये का, हे झाड आहे तुमचं शरीर, आणि हे तर जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही सह्या करणार कशावर? तुम्ही सह्या केल्या तर फक्त कर्ज काढायसाठी बँकेच्या फार्मवरच करता. तुमची कुठली सही चांगली मला सांगा. तुम्हाला सह्या करायची काम कुठं पडतं? कर्ज घेतलं करा 50 सह्या. तुमच्या सहीनं कोणाचं काम होतं का? सही नाही तो सही. आलं का लक्षात? सही नाही तो को लेगा सही. तुम्ही सही नाही आहे, तुम्ही करेक्ट नाही आहे, तर तुमची कोण सही घेणार? ओके, चला. तर हा दृष्टांत थोडंसं ध्यान देऊ नये का. एक राजा होता, आणि राजा म्हणल्यावर काही कमी असतं का? थोडासा बेस असावा, इफेक्ट असावा. ऐश्वर्य संपन्न, सगळी सुख पायावर लोटांगण घ्यायची, काही कमी नाही. पण राजे हे मनमुराद असतात. इच्छा झाली त्यांना हरिण खायची. राज असतो जुन्या काळातला. काही शिपाई वगैरे घेतले, जंगलामध्ये गेला शिकार शोधायला. दिवसभर फिरला पण हरिण काही सापडला नाही. अचानक दिवस माळवळला आणि मग मुक्काम तिथेच पडला. जुना काळात. मग एक असं झाड पाहिलं आंब्याचं, आणि त्याखाली राजाचा मुक्काम. शिपाई अवतीभोवती उभे. आता माणूस राजा सिंहासनावर बसणारा, घरी सगळं ऐश्वर्य, पण जशी वेळ आली तशी अवस्था भोगावं लागणार. माणूस राजा आहे, बसला कुठं? ढेकळात. तुम्ही लई चांगला विचार करा बघा. वेळ संधी आहे ना, ती कोणाला कायम ठेवत नाही. माणूस राजा आहे पण वेळ थोडी राजा आहे. वेळेचे गणित सांगतो मी तुम्हाला. हे जे सेकंद काटा पुढं गेला ना, तुम्हाला जगातलं सगळं मिळवता येईल, पण याला एक सेकंद माग नाही घेता येत. आयुष्य वाढवून नाही घेऊ शकत. तुम्ही जर म्हणले मला एक सेकंद जगायचंय, तर ते तुम्हाला करता नाही येणार. दुसरी गोष्ट, हा जो सेकंद काटा आहे ना, हा दिसायला लय लहान आहे, पण हा एकाच मापात मोजितो सगळ्याला. रस्त्यावरचा भिकारी, देशाचा राष्ट्रपती, 11 वाजले का 11च वाजले, काही शान पण नाही चालत त्याला. काहीच करू शकत नाही तुम्ही त्याच्या पुढं. आणि असला राजा त्या ढेकळामध्ये मुक्कामी थांबला. आता भूक लागणारच. मग काही असणार ते, हॉटेल नाही काय नाही. मग कुठेतरी एक झोपडी दिसली भिल्लाची, गरीब लोक आपली. तिथे गेला हा माणूस शिपाई, आणि भिकाऱ्यावानी म्हणला, 1-2 पोळ्या भाकरी असल्या तर द्या आम्हाला. त्या गरिबांना दिल्या. गरीब माणसं उदार असतात. आणि ते चटणी आणि भाकरी राजानी हातावर बसून, जशी ज्याची अवस्था, म्हणजे घरी पक्वान्न 5-6 वाट्या, 6-6 चिमचे वाढायला राणीसाहेब, 25 माणसं हाताखाली. आणि इथं काय चाललंय? म्हणून ध्यानात ठेवा, जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. रात्रभर ढोकळा त्या ढेकळामध्ये झोपला, पण झोप आलीच नाही. सकाळी उठला, घरी गेला. राजा ना तो, पुन्हा स्नान, मंगलवाद्य सगळं सुरू. आणि राणीला म्हणाला, मला रात्री जेवायला भेटलं नाही, लगेच ताट लाव. हो, पंचपक्वानाचा ताट लावला. आणि पहिला घास घेतल्याबरोबर रत्नाकर भाऊ त्याच्या डोक्यातच चमक आली राजाच्या. अरे, कालही मी राजा होतो, रात्री मी राजा आहे, आत्ताही मी राजा आहे.
पण वेळेच्या पुढं कोणी राजा बिजा काही नाही. रात्री हातावर भाकरी घ्यावं खावं लागली ना, आता पक्वान्नावर आहे. आणि आपल्यापेक्षा ते भाकरी देणारा माणूस मोठा. 2 शिपाई पाठवले, त्याला बोलून आणलं. ते गरीब माणूस थरथर कापू लागलं. त्याला आल्यावर कळालं की राजाला भाकरी दिल्या म्हणून. ते गरीब माणूस, त्याला असं वाटलं बा आपण गरीब, आपल्या घरात याशी घाण का कोंबडीचा पग गेल्याचा भाकरीत, का राजाला उलट्या झाल्या का मळमळ झाली, काय करायचं. ते गरीब घाबरलं. ते पण राजाने सांगितलं, बाबा रात्री माझ्यावर वेळ अशी आली होती, तू मला 2 बाजरीच्या भाकरी दिल्या, माझे प्राण वाचले. अरे मी राजा आहे, तू साधा माणूस आहे, मी तुला काहीतरी दिलं पाहिजे. चल त्या 2 बाजरीच्या भाकरीच्या मोबदल्यात तू ज्या जंगलामध्ये राहतो ते जंगल माझं आहे. शिपायाकडून पत्र तयार करून घेतलं आणि राजाने त्या जंगलातली 1000 चंदनाची झाडं त्याला बक्षीस दिली. खाली सही केली. त्याला सांगितलं जा आणि खूप मोठा हो. आता त्यांनी तो कागद घेतला राजपत्राचा, पण त्याला त्याची किंमतच कळली नाही. अज्ञान. आणि वरून त्याला अहंकार झाला की मला आता इतकं जर 1000 झाडं भेटलं तर मला काय कोणाची गरज आहे. मी काय भावकीला विचारतो, मी काय काकाला विचारतो, मी काय मामाला विचारतो, मला काय सरपंचाची गरज आहे काय, मी काय कोणाला विचारणार आहे. आणि माझ्यापेक्षा कोणाला काय आलेलं आहे. त्या आयटीतच त्यांना ते कुणालाच विचारलं नाही की हे झाडं कशाचे आहेत, याचं काय होतं असतं. ते बायकोजवळ नुसतं म्हणायचं, आपल्यासारखा माणूसच नाही आता नाशिक जिल्ह्यामध्ये, बायकोला सांगायचं. आणि मला गरजच काय कोणाची, कुणालाच विचारलं नाही. ना अज्ञान असल्यामुळं हातात कुऱ्हाड घेतली, झाड तोडलं, त्याचे कोळशे पाळले आणि पाथर्डी फाट्याला 10 रुपये पोत्यात नेऊन निघले. झाड चंदनाचं होतं, त्याचा भाव 2 लाख रुपये क्विंटल होता. मग कुणाला तरी विचारायला पाहिजे होतं ना. आडवं काय आलं, नीट बोला. अहंकार आडवा आला. काय विचारायचं कुणाला, काय विचारायचं कुणाला. असे 900 नायहांना झाडो त्यांनी जाळले. एके दिवशी राजाला असं वाटलं, ज्या बिलाला आपण इतकी संपत्ती दिली, एकदा त्याची भेट घ्यावी म्हणून सहज गाडी राजानं त्याच्या घरी नेली. तर काहीच बदललं नाही. ती तशी झोपडी, ते 2-4 कोंबड्या, ती तुटकी बाज, ते भांडे तसेच, ते 7-8 लेकरं, ती शिंबडी बायको, गॅस नाही, काय नाही, चूल भानगडी. राजा म्हणला इतकं दिलं याला, याच्यात काहीच बदल नाही झाला. जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. राजा म्हणला, अरे तुला एवढं सगळं दिलंय, मोठा कसं काय नाही झाला. ते म्हणला, सरकार लय मजेत चाललंय. काय करीत असतो. ते म्हणला, कोळशे पाडतो, पाथर्डी फाट्याला नेऊन निघतो. राजाने म्हणला, याचा काही दोष नाही आहे, आपणच चुकलो. याला अक्कल नाही, याच्या हातात एवढं देऊन टाकलं. म्हणून ज्याला अक्कल नाही त्याच्या हातात जर राज्य गेलं ना, तर काय माणसाची वाट लागते बघा. हा लय बेजारी, लय बेजारी. त्याच्यामुळं आकली असलेली माणसं ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत पाहिजेत, नाही तर देशाची तुमचेच खाते ते सगळे. तर चला मग राजाने त्याला सांगितलं, मूर्ख माणसं झाडं किती जाळले. ते मला, सरकार सगळेच जाळले, एक झाड राहिले, त्याला फक्त 2च फांद्या राहिल्या. राजाने एक फांदी घेतली हातामध्ये. म्हणलं, आता असं कर, किती नसलं तरी तुझे उपकार आहेत माझ्यावर. नाशिकमध्ये जा आणि चांगल्या लोकाला दाखव हे झाड. चांगले म्हणजे कोण? चांगले म्हणजे बुद्धी वापरणारे चांगले. ते आणि मला येऊन भेट म्हणे उद्या. आता ते माणूस काय म्हणे स्वतःला बिल माहिती आहे का. ते म्हणे 1000 जाळले तर मिळ नाही बसला आणि हाय फांदीन काय होणार आहे. तसं तुम्ही ना कधीच विठ्ठल करीत नाही. कायच करा म्हणणार, लयच मोठा. तुम्हाला असं वाटतं भजन गेल्यानं काय होणार आहे, इतकं गेलं भजनानं काय होणार आहे, इतकं गेलं भजनान. तुम्ही बोलत नाही वय, बिनकामाचं बोलता, फालतू बोलता, गप बस म्हणलं तरी बोलता, थोबाड फोडीन म्हणलं तरी बोलता, मारीन म्हणलं तरी बोलता, गाव पेटन असं बोलता बा, पण देव पेटन असं कधी बोलतच नाही. काय काय दोष असेल ते देव जाणी, बोलणारच नाही. ते हसत हसतच गेलं, टिंगल करीत, कधी किंमतच नाही ना कळाली. आणि मारड्याच्या दुकानात गेलं. इथं मारवडी नाही कोणी नाही ना. हा नाही, ते तुमचं आडनाव माहीत नव्हतं तेव्हा मला असं वाटायचं तुम्ही मारवडीचे. लय दिसत ते भारी आहे. मग ते महाराज धोतरण बितरण लगे न्यू धोतर असतंय. आता मी 5-6 वेळा पाहतो यांना. हाव ना, गवळं नाही गावात यायचं म्हणून. नाही पण तुम्ही कधी बी नवर देवाना मान्यच असता भाऊ, काय आणून घ्यायचे. मला असं वाटलं माणूसच मारवडी आहे का काय. पुन्हा त्या पुढं कानाच्या पाळू थोड्याशा पुढं आलेल्या, चेहरा बिरा असा. जाऊ द्या वेगळं, 22 कॅरेट वेगळं, 18 कॅरेट वेगळं, अलग लक्षात. ते मारवडी आहे ना, ते कधीच तुम्हाला आपल्या वावरात दिसणार नाही. तुम्हाला मारवडी ब्राह्मण ऑनलाईन सांगतो मी. आपण 2026ला बोलतो. मला अख्ख्या देशामध्ये एक ब्राह्मणाची बायको शेतात काम करताना दाखवा. काय उगं बोलायचं आपलं काय. हे सगळ्या गेल्या यायच्या कमरा बिमरा, यायलाच आमुष्या, पौर्णिमा, एकादशी. ती जी जात आहे ना मारवाडी ब्राह्मण, तिचं अनुकरण करा. ती लय बुद्धिमान आहे.
ते सगळं जे करते ते बुद्धीनं करते, विवेकानं करते, विचारानं करते आणि सुखानं जीवन जगते. आपण कधी विचारच करत नाही. आपला मनाचा मेळच नाही, आपला मनगटाचा मेळ आहे. दाखवतो तुला काय दाखवतो भल्या माणसा, दाखवता नरपाळी नरकात जायची आली, कसलं दाखवतो काय. म्हणून ते मारवाड्याच्या दुकानात गेलो बघा, आणि झाड कशाचं होतं, चंदनाचं. ती ओरिजिनल गोष्ट झाकत नसते हा. ती वस्तू असो माणूस असो, ओरिजिनल ती ओरिजिनल असलं पाहिजे. दुकानात पाय टाकल्याबरोबर त्या झाडाचा श्वास आला. काय रे, सरकार बावणीया चंदन आहे, घेता सेठजी? घेतलं त्याने. बोल केवढ्याला देतो? याच्या पोटातच मुरडा. बापू कोळशी ओरडू इकले तर कोणीच गिऱ्हाईक नव्हतं. ये बोल म्हणते केवढ्याला, काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. शानं होतं ते, पण लय शानं होतं बघ तू. ते म्हणलं काहीतरी याच्यात गडबड आहे. ते म्हणला सर शेठजी, अहो गरीबाकडे एखादी वस्तू पडली म्हणजे तुमच्यासारख्यानं किंमत करू नये का? नाव तर ठेवा केवढ्याला घेता, याला अंदाज घ्यायचा होता. आता ती चंदन असं होतं, अंगाला असं इतकुसक लावलं की 2 दिवस वास येणार. उकळत्याकडे टाकलं की शांत होणार. जरसं उघडून पोटात केलं की पोट शांत होणार. चंदनाची चोळी माझे हा सर्वांग. हा अंगाचा दाह झाला की हे चंदन लावल्याबरोबर शांत. आणि त्याचा भाव एवढा महाग. ते मारवडे म्हणले 20,000 रुपये देतो. याला मुरडान संडास आली पण दाबून धरली. ते म्हणला थोडेसे वाढून. ते म्हणले मला वेळ नाही, 30 देतो का? नाही तू जाय बाजूला. आणि 30,000 रुपये जेव्हा त्यांनी घेतले तेव्हा त्याला गरगर 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 चक्कर आली, खालीच बसलं. ते म्हणलं इतक्या झाडाचे जर 30 आले तर 1000 झाडाचे किती आले असते. असं 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 करीत जाईल. त्याला 1000 झाडं दिसत जाई, 1000 झाडं दिसत जाई. पण वेळ निघून गेली होती. त्याला वाटलं मी राजाला घुमीन, फसवीन. जसं उठलं तसं राजाकडे गेलो आणि ड्रामा केला. दिसता क्षणीच अंग टाकून दिलं. सरकार, मायबाप, मला कळालं नाही, आता फक्त 500 झाडं द्या. लय मोठा होऊन दाखवतो तुम्हाला. तुमचं स्वागत करतो 100 JCB लावून, फुलं टाकतो JCB ना तुमच्यावर. राजे हुशार होते. ते म्हणले लबाड, फसवायला निघालास मला. एक झाड तुला देऊ शकत नाही. तुला मी 500 मागतो. मी तुला किती दिले होते? 1000 दिले होते. काय भिकारडा आहे सदा, काय देऊ शकत नाही. फक्त जेवढं राहिले का त्याचे कोळशे करू नको. उरलेलं तरी चांगल्या लोकात विक आणि तुझ्या लेकरा बाळाला चांगले दिवस येतील. सज्जन हो, शहाणे असाल तर एवढं ऐकलेलं पुरे. त्या राजाने त्या भिल्लाला जसं 1000 बावण्या चंदनाचं झाड दिलं होतं, माझ्या पंढरीनाथाने तुम्हाला हे अब्जावधी रुपयाचं झाड दिलेलं आहे. याची एक एक पावर तुम्हाला देव करू शकते. हे डोळे गाथ्यात गेले तर गाथा मूर्ती करतील, ज्ञानेश्वरीत गेले तर माऊली करतील, शेतीत गेले तर कृषी प्रधान करतील, व्यापारात गेले तर उद्योगपती करतील, शिक्षणात गेले तर अधिकारी करतील, आणि कोणाच्या चपलात गेले तर चोर होतील. जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. आपल्याला काही बोलायचं नाही. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी. बरोबर बोलले ते. सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. त्याच्या बी लक्षात आलं की शाळा शिकलो असतो तर कलेक्टर झालो असतो. आलंय पण आता करतीन काय, लक्ष आलंय त्यांच्या बी लक्षामध्ये. पण वेळ गेली निघून, सोंग आलो मागून. आता काय करतीन ते. तर चला, तुमच्या लक्षात आलंय का, याच्यात बदल केला तर बदल होऊ शकतो. तुम्ही सरळ बसा, तुम्हाला मी एक थोडीशी गंमत दाखवतो. तुम्ही फक्त बदल करा तुमच्या. तुम्ही इमिजिएटली बाबा होऊ शकता. तुमच्या अंगात काय काय मी तुम्हाला दाखवतो. माझ्या मागं फक्त आवाज काढा. आज पहिला दिवस आहे. जो माझ्या मागं बेंबीपासून आवाज काढीन का, 12 महिन्यात तो लय लखपती होणार. जो अर्धा आवाज काढीन का, त्याचं इन्कम सगळी कमाई अर्ध्यावर जाणार. आणि जो माझ्यावर संशय घेऊन तोंड बंद ठेवणार का, काही धंदा करा तोटाच होणार. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. श्रीराम यांचा लय आवाज वाढला, पण तुमच्यासाठी वाढला का, पैशासाठी वाढला? राम राम तुम्हालाच माहीत. मी फक्त तुमची परीक्षा घेतली होती की जास्त आवाज काढला तर पैसे भेटल. अहो कीर्तन घंटा झाला, एकाने विठ्ठल म्हणलं नाही. पैसे भेटन म्हणल्यावर त्या माणसाला कुंभा आणला की मन त्या बाईला धक्का दिला की मन तुझं बरं होईल. आवाज वाढीला कुठं पैसे भेटत असते का? मी तुमची टेस्ट केली हो.
माझ्या लक्षात आलं यांना काय पाहिजे होतं. चला म्हणा माझ्या मागं जय श्रीराम. आता मी कोण झालो? असा हात केल्यावर मी आता पहिल्यासारखा राहिलो नाही. कोण झालो आता? सच्चिदानंद बाबा, साई बाबा. आता जो कोणी माझं 51,000 रुपये दर्शन घेईल त्याच्या बंद पडलेल्या नळाला बोरला पाणी लागेल. त्याची सोयरीक होत नसली तर त्याचा विवाह होईल. ज्यांची लग्न होऊन लेकरं बाळं होत नाही त्यांनासुद्धा लेकरं बाळं होतील. पण फी आहे, दर्शन घ्या. कारण मी पुन्हा या गावात कधीच येणार नाही. कारण कोणाच्या बोरला पाणी येणार नाही, कोणाचं लग्न होणार नाही आणि कोणाला काही लेकरू बाळ होणार नाही. त्याच्यामुळे पुन्हा गावात यायचंच नाही. चला, जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. हम बाबा बने, आप क्या बने? बाबा बने. आता माणूस कोणता जरी असला तर ॲक्शन टू रिॲक्शन, इंग्रजीत याला प्रोसेस असं म्हणतात. निलिंग डाऊन विथ मॉडेस्टी द फिलॉसॉफर ग्रेटेस्ट संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सांगतात की या विश्वामध्ये तुम्ही जसं बसाल का तसं लोकांवर रिॲक्शन येतं. ॲक्शन टू रिॲक्शन. ओके, हात असा केला मी आता बाबा झालो. हाच हात जर मी असा केला तर नेता झालो. हात असा केला तर आणखीन नेता. आणखीन असा केला तर इशारा. असं केलं तर मार होतो. हेच हात जर मी हातावर हासे वाजवले तर विठ्ठल 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 सात्विक भाव निर्माण होतो. पण हेच हात मी जर असे केले तर पत्त्याचा डाव होतो. आलं का लक्षामध्ये? आणि हेच हात मी जर असं करून जर असे केले तर मग म्हातारं येडं होतंय. मग मी नुसतं असं केल्याची गरज आहे. हेच दोन्ही हात जर कमरेवर ठेवले तर मी विठ्ठल दिसेल तुम्हाला. चला, पाया पडा, लाईनीत या, रांगेत या, दर्शन घ्या. विठ्ठल आहे, विठ्ठल आहे, साक्षात विठ्ठल आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवले की आपलं शरीर विठ्ठलासारखं होतं. याच्यातला एक लुचून असा हात ठेवलं की विठ्ठल होतंय, असा हात ठेवलं की नाचा होतंय. हेच हात जर डोक्यावर ठेवले तर आशीर्वाद होतो. हाच हात जर कपाळाला लावला तर माणूस पांढरा होतो. हा हात जर गालाला लावला तर माणसाला रडायला येतंय. हा हात गालावर फिरवला तर माया तयार होती. आईना लावला तर माया तयार होती. बाईना लावला तर वासना तयार होती. नाचणारीना लावला तर रोमांस तयार होतो. बापाना लावला तर मार होतो. गुरुजींना लावली तर शिक्षा होती. इथं हात लावला तर माणूस अमंगळ होतो. इथं हात लावला तर इन्फेक्शन तयार होतं. तुम्ही उद्या टेस्ट करा मला. कुणाच्या तरी घरापुढे उभे राहा. त्या घरातून माणूस पोरगा आलं की त्याच्या डोळ्यात पाहून फक्त असं करायचं. 5 मिनिटात तुम्हाला बुक्का, नारळ, प्रसाद. ॲक्शन टू रिॲक्शन. असा हात लावला की चॉप, आवाज करायचा नाही. इथे हात लावल्यावर खुनाचा गुन्हा दाखल होतो. इथे हात लावल्यावर माणूस अहंकारी होतो. इथे हात लावल्यावर माणूस स्वाभिमानी होतो. आज हाता केल्यावर माणूस विचारात पडतो. असा हात लावल्यावर माणूस व्याकुळ होतो. असा हात लावल्यावर माणूस नाटकी होतो. इथे हात फिरवलोय की माणूस समाधानी होतो. पहा तुम्ही, पंक्तीतून बाहेर पडल्यावर लोकाच्या घरी खाल्ल्यावर माणसं ढेरीवर हात फिरत बाहेर निघतात. वा वा रत्नाकर भाऊ, काय भाजी होती, काय भाकरी होती, काय गुलाबजामुन होते, स्वयंपाक फार सुंदर होता. मरणाचं खाल्लेले लोक ढेरीवर हात फिरत बाहेर निघते. समाधान झालेले लोक ढेरीवर हात फिरवत असतात. आणि ज्या घरी खाल्लं त्या घरी बेमान झालेले लोक इथे हात लावला तर मर्दानगी तयार होते. गुडघ्याला हात लावलं की दुखणं येतं. हाच हात पायाला लावला तर दर्शन होत आहे. काय ताकद आहे हातानं. याच बोटाला जर असं केलं लघवी होते. ह्या बोटाचा जर वापर केला तर अष्टगंध बुक्का होतो. ह्याच बोटाला जर असं केलं तर निवडून आल्यासारखं होतं. एकटं बोट जर असं फिरवलं तर माणूस चाभरा होतो. असं जर बोट केलं तर पैसे बुडवते. हेच हात जर एका ठिकाणी आणले तर भांडणं मिटत आहेत. हेच हात जर असे केले तर सॅल्यूट होतो भारत मातेला. देशाचं चिन्ह होतं. सज्जन हो, शरीर तुमचं आहे. याला कुठल्या ॲक्शनवर ठेवायचं ते तुम्ही ठरवा. हे जसं ठेवाल ना हे तसंच दिसल. तू याच्यात काही करण्याची गरज नाही. त्यामुळे तुकोबरायाने आजच्या अभंगामध्ये नामाने माणसाची अवस्था तयार होते. अभंगाच्या पहिल्या चरणात कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, कही ऐसी दशा येईल माझ्या
माझ्या अंगा कही ऐसी दशा येईल माझी अंगा कही ऐसी दशा येईल माझी अंगा काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा दुरत से चित्त पांडुरंगा दुरत से नाटवोनी देव पायाचे चिंतन नाटवोनी देव पायाचे चिंतन चित्त पांडुरंगा दुरत से चित्त पांडुरंगा दुरत से नाटून देव पायाच्या चिंतने नाटून देव पायाच्या चिंतने पायाचे चिंतन तुकोबराया विठ्ठलाकडे पाहतात. देवा तू अविनाशी आहे, तू अनंत आहे, तू आत आहे, तू बाहेर आहे, तू सर्वत्र आहे. तुला जन्म नाही, तुला मृत्यू नाही. हा देह मात्र संपणार आहे. पांडुरंगा हा नरदेह पुन्हा कधीच भेटत नाही. मी माणूस आहे, कुत्रा मांजर नाही. अनेक जन्मात भोग भोगले, पण तू आत्ता कळालास. एक काम कर, मला तुझ्यासारखं कर. अविनाशी, अनंत, अखंड, व्यापक, तुका आकाशा कै ऐशी दशा येईन माझ्या अंगा. कीर्तनात बसलो देवा, तुझ्या पुढे आलो. संसारात आहे मी. संसारात ना फूल आहे, ना फळ आहे, ना सुवास आहे, ना हातात काही आहे. संसार सारतो माणसाला. इथे काहीच राहत नाही संसारात. तुम्ही रमलात मायेमुळं. दादा तुमच्या वडिलाचं नाव सांगा मला. त्यांच्या वडिलाचं नाव सांगा. त्यांच्या वडिलाचं नाव सांगा. त्यांच्या वडिलाचं नाव सांगा. त्यांच्या बी वडिलाचं नाव सांगा. संपला की कार्यक्रम? हा संपला कार्यक्रम. संसारामध्ये नाव राहत नाही. आणि त्याला नाव का म्हणतात? बुडती ती नाव. म्हणून नावाच्या मागं लागू नका. कसलं नाव घेऊन बसलात? आता कालच आजच सण झाला आहे. कुठला? अक्षय तृतीयाचा. पूर्वजांना, आईवडिलांना, सासू सासऱ्यांना, गेलेल्या लोकाला आज जीव घालायचं असतं. त्यांना संतुष्ट करायचं असतं. आता तुम्ही सगळ्याजणी बसल्यात. मला सांगा आज तुम्ही किती चांगलं जेवायला केलं. रस केला, पुरणाच्या पोळ्या केल्या, हां भजी काढली, इतकं सुंदर जेवण केलं. आणि जेवायला बसल्यावर मेलेल्या सासूची आठवण आली, लई रडली. अशी तुमच्यात कोणती सूने? जरा वर हात करता. देखिए संसार है. किती बेईमान. तिचं पोरग घेतलं, तिची जमीन घेतली, तिचे भांडे कुंडे घेतले, तिच्या कानात 2 बाळ्या होत्या, रडू रडू घेतल्या, मामी मामी करू करू. आणि मामीला जाऊन 12च महिने झाले. तर तुम्ही मरणाचं जेवला, तिची आठवण केली नाही. तर इथून पुढं तुमच्या सुना तुमचं कधीच नाव काढणार नाही. कारण त्या मोबाईलमध्ये आहेत. त्यांना सकाळी काय भाजी खाल्ली ती संध्याकाळी समजत नाही. हे जग इथं काही नाव बिव राहत नाही. म्हणून टाळी वाजून नाव घ्या याच्यासाठी की इथेच नाव राहतं. इथे नाव आहे. नाव म्हणजे देवाचं नाही. इथे नाव तरती आणि तिथे नाव बुडते. म्हणून पांडुरंगा मला तू कर. आता तुम्ही म्हणसाल महाराज कसं करायचं बरं? तर हा दृष्टांत ध्यान देऊन ऐका तुम्ही सगळेजण. आमचे समाधान दादा तुम्ही एका म्हशीपासून सुरुवात केली. आणि मी सुद्धा उद्योग करतो. माझ्या घरात माझ्या खुर्चीच्या पाठीमागे एक शब्द लिहिलेला असतो, उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. आम्ही असे काही पूजा बिजा करून पैसे कमवण्याचा मार्ग करत नाही. कष्ट करायचे, पैसाच येणार, पैसाच येणार. आज तुमच्याकडे एवढा मोठा उद्योग आहे. हा एवढा मोठा उद्योग असताना तुम्ही दुधाची निर्मिती करता. आता माझ्याकडनं ऐका तुम्ही, तुमचं दूध काय भावानं विकतंय?
₹75 लिटर मिळतं. तुम्ही सगळेजण मला नीट उत्तर द्या. नाव दूध आहे, दिसायला पांढरं आहे, असायला गोड आहे, शरीरानं पतलं आहे, ₹75 लिटरना जात आहे. आणल्यावर आपण त्याला गरम करतो, दूध, चहा, कॉफी, नाश्ता काय असेल ते करून संपून टाकतो. आता दादा, जर तुम्हाला समाधान दादा जर अजून पुढच्या गोष्टी करता आल्या तर मी तुमच्या दुधाला कुठल्या पोझिशनला नेऊन ठेवतो बघा तुम्ही. आता दूध गरम करायचं आणि त्याला विकण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये विरजण घालायचं. रात्री 9 वाजता, पहाटे 6 वाजता जाऊन पाहिलं की 7 घंट्यात त्याचं टोटल लाईफ चेंज होतं. फर्स्ट त्याचं नाव बदलतं. दूध म्हणत नाही, दही म्हणतात. शरीर बदलतं, पतलं राहत नाही, जाड होतं. चव बदलती, गोड राहत नाही, आंबट होतं. बसण्याची जागा बदलती. चुलीवर तापत होतं, गाडग्यात जाऊन शांत झोपलं होतं. भाव बदलतो. ₹75 आणलं होतं, ₹150 जाते ओरिजिनल दही. याला किती साल लागले? मग अजून मी किती वर्ष सप्ते करू की तुम्ही टाळी वाजविसान, न मागता वगैरे आणून देसान, मांडी घालून बससान? अरे दादा, दुधाला गरम करावं लागतं मालक. जर दूध गरम केलं नाही तर दूध बी राहत नाही साहेब, ते नासतं. तसं भजन न करता जर परमार्थ केला तर तो माणूस बी राहत नाही, तो नासतो. हो, काय नासून जातो तो. का? याला वैराग्य यावं लागतं, प्रोसेस करावं लागतं. चला, आता दही झाल्यावर मी तुम्हाला शांत बसू देणार नाही, कारण हे जीवन झोपा घेण्यासाठी मिळालेलंच नाही आहे. कारण वेळ थोडा राहिला आहे. आपण पटकन बाहेर पडायचं आहे याच्यातून. याचाही वेळ कमी राहिला ना, जगण्याचाही वेळच कमी राहिलेला आहे. वेळ कमी राहिला. मग आता चला, मी कीर्तन सांगतोय ना, माझे शब्द तुमच्या डोक्यात फिरणार आहे. आता हे डोकं तुमचं गाडगं आहे. माझी जर शब्द जर तुमच्या डोक्यात असे सोयीचे पॉझिटिव्ह जर फिरले तर इकडून तुमच्या हातात लोणी निघल. तुम्ही जर लोणी झाले तर एकदम शरीर बेस्ट, चव नंबर 1, शरीर अतिशय सुंदर, बसण्याची जागा स्टीलचा डब्बा, भाव ₹600 किलो. पण जर तुम्हाला कीर्तन नीट समजलं नाही, जर ते उलटं फिरलं तर मग इकडून निघन ताक, शरीर पुळूक पाणी, बसण्याची जागा गाडगं, चव आंबटखट, भाव फुक्कट. जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. लोणी व्हायचंय का ताक व्हायचंय, माझा काही दोष नाही त्याच्यामध्ये. आता मी लोण्याला पण बसू देणार नाही, त्यालाही गरम करणार, त्याचा पांढरेपणा काढणार, म्हणजे अहंकार आणि अज्ञान काढणार. आणि एकदा का त्या कॅपॅसिटीच्या बाहेर ते तपलं ना की मग ते होतं सोन्यासारखं, चव अमृताच्या सारखी, शरीर अतिशय सुंदर, ठेवण्याची जागा काचेची बरणी, भाव ₹1000. शहाणी माणसं आहात तुम्ही. मी आयुष्यात पहिल्यांदा तुमच्याकडे आलो. असं कीर्तन तुम्हाला कुठंच ऐकायला मिळणार नाही. 50-75 रुपयाचं दूध व्यवस्थित माणसाच्या हातात जर पडलं तर ते ₹1000 लिटरचं करता येतं. एवढ्यावरच मी थांबणार नाही. मी पैशासाठी नाही तुम्हाला बोलणार, पण दुधाचं तूप झाल्याच्या नंतर दुधानं, दह्यानं, ताकानं अशा किती जरी मीटिंग घेतल्या तरी तुपाचं दूध होत नाही मालक, तुपाचं दही होत नाही, तुपाचं ताप होत नाही. तसं ज्याचं मन एका विशिष्ट लेव्हलवर गेलं का ते पुन्हा खाली येत नाही, ते गंधे काम करत नाही, ते नीच काम करत नाही, ते वाया जात नाही आणि त्याला मृत्यू येत नाही. ही अवस्था विठोबाच्या पायी चरण केल्यानं होते, अभंगाच्या दुसऱ्या चरण. नाठवुनी देह पायाच्या चिंतने, नाठवुनी देह पायाचे चिंतने, नाठवुनी देह पायाचे चिंतने, नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी, अवसान ते क्षण नाही मधी, नाठवुनी देह पायाचे चिंतन, नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी, अवसान ते क्षण नाही मधी, आठवणी देह पायाचे चिंतन,
पायाचे चिंतन 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 या शब्दाचा अर्थ ध्यास होतो. मला असं व्हायचंय, मला असं व्हायचंय, मला असं व्हायचंय. मग कसं चिंतन केलं महाराजांनी? विठ्ठल आमोचे जीव, हा बाबा माझा श्वास आहे. मी यातून जन्माला आलो, याच्या सत्यनं राहतो आणि यामध्ये जाणार आहे. आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ज्ञान विसावा, विठ्ठल ज्ञान विसावा, विठ्ठल उळीचे दैव, विठ्ठल उळीचे दैवत, उळीचे दैव. वा वा सज्जन हो, हाच बदल मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. आज कीर्तन ऐकलं ना, मग तुम्ही कसं बदलायचं माहिती आहे का? मागचं विसरायचं, गेलं तुमच्या हातातून. आत्ता जे कीर्तन झालं ना, ही वेळ कधीच येणार नाही. तुम्हाला असाल उद्या कीर्तन होईन की महाराज? अरे उद्या कीर्तन होईन, पण ही वेळ थोडी असणार आहे. मी कुठे असेल, तुम्ही कुठे असेल, तुम्ही कुठे असेल. आता आपल्या आयुष्यात पुन्हा भेटी झाल्या तर हे फार सुंदर आहे. नाहीच झाल्या तर कायम ध्यानात ठेवायचं, इथं कोणीच कोणाला काही देत नाही. जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. तुकाराम महाराज आहेत ते सगळ्या जगाचं दुःख बाजूला सारून कलियुगामध्ये सोपा मंत्र देत आहेत त्याला. हा जो बाबा आहे ना पाठीमागं, फक्त याचंच नाव घ्यायचं तुम्ही. आज पहिला दिवस आहे आणि थोडासा बदल करायचा. संसार लय बेकार आहे. तुम्ही काय करा, उद्यापासनं घरातून एकदा निघाले ना जेवायला की विठ्ठल विठ्ठल सुरू करा, म्हणतच राहा. माझं ऐका सप्तात, एवढ्या सप्तात बदल करा. आई शपथ तुमच्यात लय बदल होणार. घरातून पाय टाकला, मी निघाले आता कीर्तनाला, मरुदे संसाराला, कुठंच जात नाही. ते पाचीला पुजलेले, कोणी कुठं जात नाहीत. सगळे आपले जीव घ्यायला बसलेले आहेत. त्याचं बटनच बंद करून टाकायचं संसार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जेवताना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कीर्तनात येईपर्यंत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कीर्तन ऐकताना विठ्ठल. सुरू करा. मशिनी सुरू करा. याला नुसतं खाऊ नका घालू, हे लाडावलंय जास्त. ह्याच्याकडून बी वापर करून घ्या. याला खायचं गोड लागत आहे, गायचं लय कठीण आहे. हां, आलं का लक्षामध्ये? गायाचं म्हणलं की त्याच्या लय जीवार येतं. म्हणून तुम्ही कोणीच गात नाही म्हणून आम्हाला लय पैसे देऊन गायक माणसाला आणावं लागतं. याला गायाचं लय खायाचं लय समजतं, गायाचं समजत नाही. आलं का लक्षामध्ये? म्हणून आपल्याला माणसं दुसरी कोण आणावं लागते. तुम्ही सुरू करा विठ्ठल 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 विठ्ठल, आणि इथून घरी जाई डोळा लागेपर्यंत तुम्ही सुरू ठेवा. तुम्ही एकाच दिवसात बदलणार, कारण नामात ताकद असते. आणि ती तुमच्या लक्षात येण्यासाठी शेवटचा दृष्टांत सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे. डाव्या हाताला माझ्या माता भगिनी बघण्यात बसलेल्या आहे सगळ्याजणी. महिला इतक्या निष्ठावान असतात की सोयरिकेच्या टायमाला एकदाच कळतं त्यांना की हे गणपतच्या बरोबर तुझी सोयरीक झाली. अशी पाहती गणपतला, लगेच डोळ्यात घेती, लगेच मनात घेते की गणपत आपला नवरा, ठीक जमलं. मग बघा ती काय काय करते माहिती का? टिकली गणपतची, नथनी गणपतची, मंगळसूत्र गणपतचं, बांगड्या गणपतच्या, जोडवे गणपतचे, सगळं गणपत. नाव घे म्हणलं की लगे नटून थटून गणपतच आणते. इकडून तिकडून तो कामाला का जाईना पण ही त्याला लगे राजा अमुक तमुक इकडून तिकडून मोठं करीत राहते. माझा असा, माझा तसा. मला लय नाव येते पण मी आता घेत नाही. नको 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 नको, त्याचे वेगळे पैसे द्यावं लागते. नाव घ्यायचं म्हणलं की लगे फुगत होती. बाकीचे म्हणते ऐका गो, लागली घ्यायला. असं गणपतच्या नावावर जगणारी बाई तुम्ही सगळ्याजणी नवऱ्यावर किती निष्ठा ठेवू नये. आई शपथ समाधान महाराज, यातल्या कुठल्या साध्या बाईला, न शाळेत गेलेल्या अडाणी बाईला विचारा, तू गणपत सोडून फक्त समाधानचं नाव घेईन, थोडी लालूच देऊन पाहू. म्हणतेत बायाची जात लालची असते, पण नवऱ्याच्या बाबतीत नाही. 50 लाख रुपये देतो फक्त उभं राहायचं आणि नवऱ्याच्या ऐवजी समाधान दादाचं नाव घ्यायचं. कॅश चेकच देतो 50 लाखाचा. 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी रुपये देतो, 10 कोटी, 50 कोटी,
अशी स्कीम गवळानेत कधी आली नव्हती. संधीचा फायदा घ्या. 100 कोटी 1000 कोटी जरी दिले तर जास्त पैसे केले तर यातली बाई उठून चपलान मारी. रिअली पैसे कधीच दुसऱ्याचं नाव घेणार नाही. का 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 एवढा मंडप भरलाय, जग भरलंय, पण तिला एवढं माहिती आहे की मला जर चक्कर येऊन मी जर मंडपात खाली पडले तर धावून फक्त कोण येईल? फक्त गणपतच येईल. समजा गणपती इथं नाहीये तर पाहुणे रावळे गाडीत टाकतील, नाशिकला ॲडमिट करतील. पण 2.5 लाखाचं बिल भरायची पाळी आली परवा दिवशी, तर कोण भरीन? भजनी मंडळ भरीन. भजनी मंडळ महाराज भरीन. गाणारे भजनीन, गाणारे वाजवणारे ऐकणारे. तुम्ही भरसान का सगळेजण वर्गणी करून तिचं बिल? तिच्या नवऱ्याकडे पैसे नसन तर तो लोकांच्या कामाला राहून उचल घेईल. त्याच्याकडे काही नसेल तर तो गहाण ठेवील. सोनं नाल नसलं तो मोडून टाकीन. पण 2.5 लाखाचं बिल कोण भरीन? साडी फाटली तर कोण आणीन? किराणा कोण भरीन? मरेपर्यंत कोण सगळं करीन? मग एका शाळेत न जाणाऱ्या बाईला जर इतकं समजतं तर तुम्हाला कधी समजन? तिच्या तोंडात जर कोट्यावधी रुपये देऊन जर दुसऱ्याचं नाव येत नाही, अरे एक साधी बाई दुसऱ्याचं नाव घेत नाही तर पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं नाव तुमच्या तोंडात येतं तरी कसं? आणि आलं तर सांभाळीन कोण? ही बाई जेव्हा दुसऱ्याचं नाव घेते का तेव्हा तिची गावात निंदा सुरू होते, बिघडली. तसं ह्या वाणी वाट जेव्हा विठ्ठला व्यतिरिक्त दुसरं भजन येतं तेव्हा वाणीही नाचते. लक्षात ठेवा. जर बाई दुसऱ्याच्या गाडीवर दिसली नवरा टाकून देईल. तसं हृदयामध्ये जर दुसऱ्याचं चिंतन केलं तर पांडुरंगही आपल्याला जवळ घेणार नाही. देव का सांभाळीत नाही? कारण तुमच्या वृत्तीत तो नाहीच आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजाचं भजन ऐका. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आणि एकनिष्ठ राहण्यासाठी महाराज काय म्हणाले? आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हो पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आई करे जना तुझ्या आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ओ पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण भव सिंधू तो जान याची फिरी सरील. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई. टाळी टाळी आवाज. हरी 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 रखुमाई. हरी हरी विठोबा रखुमाई. बोला 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 विठोबा रखुमाई. हरी 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
रखुमाई विठोबा 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 जय विठोबा रखुमाई विठोबा आलंय का तुमच्या लक्षामध्ये जशी ज्याची अवस्था तशी तुझी काय तिकडं पोरं हातात दगडं काय माती काय खडे काय ती नाचती काय ही गुलाबी शर्टावाली काय उड्या मारती बापरे कीर्तन झाल्यापासून ती आता आत यायला लागली कीर्तन संपलं पण तिचा डान्स संपला नव्हता आणि याची अवस्था पहा येवो ना काही येवो ताई तुमचा मुलगा आहे दिसायला लय गोरा पाण आहे हे बघा शाळा शिकून किती मोठं झाले ना त्याची गॅरंटी ना शाळा घेत ना मास्तर घेत तो जर डॉक्टर झाला 2-2 हजाराच्या ऐवजी जर 2-2 लाख लोक मातीत घालायला लागला ती काय केस मास्तरावर होत नाही शाळेवर होत नाही तुम्ही इंजिनियर केला आणि पहिल्याच पावसात जर पूल वाहून गेला तर केस मास्तरावर होत नाही शाळेवर होत नाही हा मोठा होईन का मला माहीत नाही पैशावाला होईन का माहीत नाही पण ताईसाहेब याला असंच राहू द्या वाया कधीच जाणार नाही वाया जाणार आणि तू लय शिका आता तुला लय अजून काही समजत नाही चांगले मार्क पडू द्या याला दिसायला जितका भारी आहे नरेंद्र महाराजावानी काही जरी नाही आलं ना तो नुसतं असं जरी केलं ना बस जमला तुझा कार्यक्रम पैसे लगे कोणी 500 रुपये दिले की आपलं हसायचं आपलं नुसतं असं करायचं मस्त जम तुला काही समजत नाही पण तू भारीच आहे तुझा फेटा गंध गाल आणि एका लेकराने पांडुरंगाचा विना सहज घेतला त्याला कायच कळत नाही पण आम्ही त्याच्या गळ्यात हार घातला रत्नाकर भाऊनी त्याच्या पायाला हात लावला यावरून सगळेजण शिका जशी ज्याची अवस्था हा आले का तुमच्या लक्षात आपले कुठे बसले समाधान भाऊ हा लय भारी हा जरा थोडंसं दादावाने जरा हा विना घेऊन पडलं नाही पाहिजे हा जरा आपल्या घरी दूध आहे माय लिटर प्यावा जरा जाम जशी ज्याची अवस्था हा त्याचे विण्याचं वजनच जास्त झालंय पण तुमची पिढी वाया जात नाही निश्चिंत राहा तुम्ही दोघं नवरा बायको हां काय तुमचं तर जमलंय आता यायचं बी जमलंय आणि यायचं बी जमणार आहे कारण ते उभे देवाच्या सोबत आहेत आता शेवटचं सांगून मी तुमचा निरोप घेणार तुम्हाला एक खाजगी आयडिया सांगतो गावामध्ये आपली कामं चांगले होऊ द्यायचे असले कोणाच्याच बापाला दबत नसलं कारण कोणाची कोणाला सहन होत नाही तुम्ही फक्त सत्तेत या जा आणि नाही आले तर सरपंचाचे मित्र व्हा गावात वाटत जात नाही कोणी छोटीशी सत्ता आहे ती 0% पण तुम्ही आमदाराच्या बरोबर राहा कसा असला तरी आमदार आहे सत्तेत आहे तालुक्यात कोणी वाटत जाणार तुम्ही खासदाराच्या गाडीत राहा जिल्ह्यात कोणी तुमच्याकडे वाकडे नजरानं पाहणार तुम्ही रोज टीव्हीत अधूनमधून मुख्यमंत्र्याच्या संग दिसा वाट नाही जाणार कोणी राज्यात तुमच्या पंतप्रधानाच्या शेजारी टीव्हीत दिसत जातो मी देशात कोणी वाट जाणार नाही मग माझ्या बापाच्या शेजारी बसा त्रिभुवनात कोणी वाट जाणार नाही मृत्युलोकात नाही स्वर्गात नाही पाताळात नाही कोणाच्या संग बसल्यावर काय ताकद वाढते लेकरू कीर्तनात उभं राहिलंय ते अज्ञान आहे त्याला काही येत नाही त्याने नुसता वेश साधूचा घेतलाय इतक्या लहानपणी आपल्या कोणाच्या गळ्यात हारा आला बरं तुम्हाला कळलं तर कळलं नाही तर ना कळलं तुम्ही कुठं मी कुठं आणि समजा तुम्हाला कळलं तुम्ही सगळ्या जणांनी मारा हारा आणले तर मला थोडी कळन तर मला आताच कळन जशी ज्याची अवस्था तुम्हाला याचं कौतुक वाटत नाही कारण तुमची याची भेट होत नाही मला हे घातला नाही तर करमत नाही सवय झाली याची हो जर घरी कीर्तन नसलं तर मी असा नुसतं येड्याने फिरतो बायकोला मग सांगतो तू एक हार आण एक नारळ आण मग मला झोप लागेल अलग लक्ष अशी सवय झाली इंद्रियाला सवय झाली ना लहानपणापासून भोगलंय की 50 वर्ष झालेत आता हे घेतोय रोज एकदा दोनदा कधी तीनदा तर तुमचा आजचा हारलंय चांगला आहे मी घरी जाणार आहे आता सकाळी गाडीतून उतरलो की असाच गळ्यात घालून बायकोच्या पुढे जातो कारण इतका चांगला हार माझ्या लग्नात सासऱ्यांना बी आणला नव्हता जशी ज्याची अवस्था हा कीर्तनातला हार आहे याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे मला काहीच होणार नाही पण लग्नातल्या हारात आणि या हारात फरक आहे आज हा रत्नाकर भाऊच्या वतीनं हार आहे
आणि हा मला नसतो. माझ्या गळ्यात हार टाकला भाऊ, हा पांडुरंगाच्या गळ्यात गेला. तुम्हाला सांग कसा काय गेला? हो, कोणाच्याही मोबाईलमधून कोणाच्याही मोबाईलमध्ये पैसे जाते, त्याला फोनपे घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? तसं महाराजाला हा घातलेला हार पांडुरंगाला जाऊ द्यायचा असेल तर तुमच्याकडं पुण्यपे असावा लागतो. ज्याने पुण्य केलं, माझ्या गळ्यात पडला, तो पांडुरंगाला गेला. आता या हारात आणि बायकोनं घातलेल्या हारात कसा फरक आहे बघा. नवरीनं नवरदेवाला हार घातला की जेच नवरदेवाची हार होती जीत कधीच नाही. अर्धी इस्टेट गेली त्याची. दुसऱ्या दिवशी इडी निघली तरी अर्धे पैसे द्यावं लागते तिला. गुर्रं आलं तरी द्यावं लागते. पळून गेली तरी घेऊन जाते सगळं. हा हार आणि तो हार खूपच मोठा आहे. तुकाराम महाराजाला हेच अपेक्षित होतं आणि त्यांनी त्यासाठी आपलं आयुष्य विठ्ठल नामामध्ये घातलं. आज पहिला दिवस आहे. तुम्ही सुद्धा सांगितलेल्या नामाची साधना करा. ज्या संतांनी आपल्याला हे दिलं आहे ना, त्यांचं एकदा गोड भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आपण बोलावलं समाधान दादा. एका जागृत देवस्थानाची आणि सजग गावकऱ्याची सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी जरी आलो तो तरी तुम्हाला खूप चांगलं सांगेल. आज सांगितलेलं कधीच विसरायचं नाही. स्वतःच्याच मनाला म्हणायचं, मला कोणी काही देणार नाही गड्या, मला देतील. हा हार मला बी देतील, पण मला कीर्तनकार व्हावं लागेल. हार मिळन तर कीर्तनकार व्हावं लागेल. दारू प्याला तर मार मिळन आणि कीर्तनकार झाला तर हार मिळन. दारू आपल्यासाठी नाही आणि हारही आपल्यासाठी नाही. एकदा म्हणा, जशी ज्याची अवस्था, जशी ज्याची अवस्था, जशी ज्याची अवस्था. मग याचे परिणाम किती दिवस होते? 450 वर्ष झाले महाराजांना जाऊन. माझ्यासारखे कोट्यावधी कीर्तनकार जन्माला आले तरी म्हणावं लागन तुका म्हणेच. काय म्हणावं लागन? हो, ही अवस्था आहे आणि हे संचित माझं उदयाला आलं आणि पांडुरंगाने कृपा केली. तुका आकाशा एवढा झाला. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणी. धन्य मानेन संचित तुका म्हणे, धन्य मानेन संचित तुका मानेन संचित तुका म्हणे, धन्य मानेन संचित. घेईन ते नित्य प्रेम सुख, घेईन ते नित्य प्रेम सुख. नाथ बोली देव पायाचे चिंतन, नाटवणी देह पायाचे चिंतन. अवसान ते क्षण नाही मधी, अवसान ते क्षण नाही मधी. नाथ बोली पायाचे चिंतन,